कुरकुरीत मस्त अशी पालकाची भजी बघू शकता। चला आता कसे बनवायचे आपण रेसिपी बघू। हे आता मस्त आपण भजी बनवलेत, कुरकुरीत अशी मस्त पालकाची भजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आपण मस्त इथे ना पालकाची भजी करणार आहोत। त्यासाठी आता स्वच्छ एक जुडी मी ना धुवून पालक घेतले आहेत, आपण चिरून घेऊ। 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे आणि ओवा, लाल तिखट आणि मीठ घेतलं आहे। आता आपण हे ना छान अशी कट करून घेऊ। मस्त अशी बारीक चिरून घ्यायची। त्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं असलं तर, आता माझ्याकडे नाही त्याच्यामुळे नाही टाकत। असे पण छान कुरकुरीत होतात भजी। छान असं कट करून घेऊ आता आपण ह्याला। देठ पण घ्यायची पालकाची, जशी पानं घ्यायची नाही, देठ पण घ्यायची, छान लागतं। पालक आणलेलं आहे मस्त असा आपण चिरून घेतलाय बारीक पालक। आता त्यासाठी बेसन पीठ टाकून घेऊ, लागणं टाकायचं। मी अगोदर एवढंच टाकून घेते। त्यात ओवा आहे आणि मीठ टाकून घ्यायचं, लाल तिखट, ओवा मस्त असा आता बारीक करून घ्यायचं। मस्त आपण ना तेल गरम करायला ठेवलं आहे। थोडं थोडं पाणी टाकत ना चांगलं असं मळून घ्यायचं, एकजीव करायचं। इथं मस्त आता आपण एकजीव करून घेतलं, असं करून घ्यायचं। बघू शकता आता मस्त आपण इथं बेसन पीठ टाकून चांगलं छान मळून घेतले। मस्त तेल तापले, बघू शकता असं असं तेल डायरेक्ट टाकलं की वर आलं पाहिजे, मग एकदम कडक भजी होते। आता मस्त आपण सोडून घेऊ आणि सोडून घ्यायची। पुढे सोडून घ्यायची, पण नाही सोडून द्यायची, ताव कमी होतं मग तेलाचं सोडल्यामुळे। एवढं सोडून घेतलं बघू शकता त्याचं मस्त आता भजी सोडून घेतलेत आपण। आता 5-10 मिनटं ठेवायचे। बारीक गॅस करायचा छान आणि बारीक गॅसवर तळून घ्यायची। मस्त आपले असे कुरकुरीत भजी झाले बघू शकता। काढून घेऊ आपण, छान झाले आता बघू शकता। आता असे वासलेत एकदम कुरकुरीत, सगळे आपण तळून घेऊ। दुसरा आता घायला सोडून घेऊ। थंडीमध्ये गरम गरम छान वाटतात भजी खायला। तुम्ही पण असे नक्की करून बघा भजी, पालक भजी। बघू शकता असे एकदम मोकळं झाले ना मग काढायचं, पालटे करा, उलटे पालटे करायचे। असे बुडबुडे लागले ना एकदम चांगले म्हणायचे आपले क्रिस्पी झालेत भजी। मग काढून घ्यायचे हळूच, ते काढून घेऊ आपण छान। आता मस्त काढून घेऊ आपण। तेल तर अजिबात नाही, तेलच म्हणते आपलं, सोडा अजिबात टाकून घ्यायचं नाही। तेलाने काय होतं, जास्त तेल शोषून घेतं सोडा टाकल्यावर, मग सोडा टाकून घ्यायचा नाही। चला आता मी सगळे आता एकदम भजी करून घेते। तळून झाले तर मस्त त्याच्याबरोबर अशी मिरची खायला एकदम छान वाटते। नक्की करून बघा असे एकदम असे पालकाची भजी। तुम्हाला एक तोडून दाखवते, ते गरमच एकदम गार आहे बघू शकता। एकदम असे मस्त कुरकुरीत, त्याच्याबरोबर मस्त असा सॉस। कशी वाटली पालकाची भजी नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय सगळ्यांना।